निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे बंधू जाणार कोर्टात। येत्या 2 दिवसात कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करणार सूत्रांची माहिती। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय। लवकरात लवकर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली। कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद। कर्जमाफी हा महायुतीच्या अजेंड्यावरचा महत्त्वाचा विषय, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय। कमिटीच्या अहवालानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। अवकाळी पावसामुळे पंढरपुरात भाविकांची संख्या कमी। कार्तिक वारीवर पावसाचा परिणाम। मोठ्या उत्साहात भाविक पंढरपूरला येतील असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे पाटीवरील उर्दू नावावरून वाद पेटलाय। आमदार संजय केणेकरांची थेट रेल्वे मंत्र्यांकडे धाव। केणेकरांची संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी। राज ठाकरेंकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न। राज ठाकरेंनी पूर्ण माहिती घेऊन बोलावं। मंत्री शंभूराज देसाईंचा राज ठाकरेंवर टीकास्त्र। राऊत मागे बसून देखील मोर्चाला दिशा देऊ शकतात। संजय शिरसाटांचा उपरोधात्मक टोला। राऊत नसल्यानं मोर्चावर परिणाम होणार नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। खोटं मन बोलण्यासाठी राऊतांचं मौन व्रत असेल, जयकुमार गोरेंची राऊतांवर टीका। मतचोरीच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांची मती चोरीला, जयकुमार गोरेंची टीका। संजय राऊत लवकर बरे व्हा, पत्रकार परिषद घेण्यासाठी पुन्हा मैदानात या, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। पलटण प्रकरणाचे संपूर्ण रहस्य। तरुणी आणि 2 आरोपींच्या मोबाईलमध्ये विरोधकांनी मयत तरुणीच्या आढळून आणले। राजकीय पुनर्वसन करू नये, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा। उद्धव ठाकरेंच्या सोबत गेलात की सत्तेसाठीची लाचारी राही का? राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर। शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं दिलेला शब्द हा वेळकाढूपणा। शेतकरी कर्जमाफी संदर्भात अमोल कोल्हे यांची सरकारवर टीका। आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट। कोल्हापुरातील चंदगडच्या विविध समस्यांबाबत चर्चा। सर्व विकास कामे मार्गी लागतील। तिलारी भागातील मत्स्य उत्पादकांसाठी लवकर निर्णय घेतले जाणार, नितेश राणेंचं आश्वासन। 1 नोव्हेंबरला बेळगावात होणाऱ्या काळा दिन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय। महाराष्ट्रातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश मिळाला। शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं पुन्हा वेळकाढूपणा केला। शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। पुण्यात रुपाली चाकणकरां विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। डॉक्टर महिलेचा अपमान केल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। मुंबईतील एशियाटिक लायब्ररीच्या अध्यक्षपदासाठी 2 माजी आमदार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात। 9 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच राजकीय नेते। मराठवाडा विदर्भातील प्रमुख नेत्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत दादरमधील टिळक भवन येथे पक्षप्रवेश सोहळा। 31 वर्षांनंतर सर्वात मोठं आंदोलन केलं। निस्वार्थ कार्यकर्त्यांनी कर्जमाफी आणली। कार्यकर्ता शेतकऱ्यांसाठी माय म्हणून उभा। बच्चू कडूंकडून कार्यकर्त्यांचं कौतुक। सरकारकडून कर्जमाफीची तारीख घेऊन आलो। सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंचा निर्धार। आजच कर्जमाफी झाली पाहिजे म्हणणाऱ्यांनी स्वतः लढावं। घरी बसून बोलणं सोपं, लढणं कठीण, बच्चू कडूंचा टोला। सर्व शेतकरी वर्गाचा आणि कार्यकर्त्यांचा हा विजय। शेतकऱ्यांच्या सहकार्यानं आजचं यश हाती आलंय। आश्वासन दिल्याबद्दल सरकारचे आभार, बच्चू कडूंचं वक्तव्य। कर्जमाफीपासून सरकार पळत होतं, मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीची तारीख घेतली। कर्जाचा पहिला हप्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, बच्चू कडूंचा इशारा। कर्जमाफी समितीचा पहिला रिपोर्ट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल। शेतकरी कर्जमाफीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। आमच्याच घरात मंत्री आहे असं कुणी समजू नये। आम्ही पण मंत्री आहोत, पण तोरा मिरवत नाही। मंत्री असलो तरी शायनिंग मारत नाही।
मंत्री भरत गोगावले यांचा तटकरे कुटुंबियांना टोला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत पुढचे 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार. प्रकृती बिघाड असल्यानं खरं तर पत्राद्वारे केलं भाऊक आवाहन. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली. मेरा भाईंदरमध्ये विकास कामांवरून शिवसेना भाजपमध्ये एकमेकांवर टीकास्त्र. मंत्री प्रताप सरनाईक यांचा माजी नगरसेवक अनिल भोसले यांना विकासाच्या मुद्द्यावरून टोला. विरोधकांच्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळेना. उद्या महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चाला काही तास उरलेले असताना अद्याप परवानगी नाहीच. हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा आरोप. सपकाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापल्याचा व्हिडिओ समोर. पोलिसांकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरावर पाळत ठेवली जात होती. बच्चू कडूंच्या हवा महालाची उच्चस्तरीय चौकशी करा. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांची मागणी. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन होण्याची चर्चा सुरू. मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते नाराज. राजू वाघमारे यांची राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांनी कोस्टल रोडवर सायरन वाजवल्याची चर्चा. पोलिसांनी दंडात्मक कारवाई न करता सॉयर गाडीत ठेवण्याच्या दिल्या सूचना. घटनेची पोलीस दलात चर्चा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वतंत्र लढून जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या एकत्रित लढून मिळणार नाही. चंद्रकांत पाटील यांची ठाकरे बंधू युतीवर टीका. धाराशिवचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर हल्ला. भाजपचे कार्यकर्ते विजय राठोड आणि रोहित निंबाळकर यांच्यात हाणामारी. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल. रायगडात शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपला धक्का. प्रदेश सचिव रवी मुंढे सहकाऱ्यांसह शिवसेनेत. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपाचं अभियान. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजपचे आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली अभियान. रोहित आर्यच्या शिबिरामध्ये सहभागी प्रिन्स तिवारीकडून रोहित आर्यची माहिती. शेवटच्या दिवशीच प्रिन्सला आर्यनं काढून टाकलं. मुलांना किडनॅपिंगचा रोल देऊन ऍक्टिंग करून घेत असल्याची माहिती. रोहित अहिरे हा RA स्टुडिओ परिसरात संपूर्ण घटना रिक्रिएट होणार. डीसीपी विशाल ठाकूर गुन्हे शाखेचे अधिकारी देखील उपस्थित. ओलीस ठेवलेल्या RA स्टुडिओमधील 4 दिवस अगोदर घेतलेले ऑडिशन व्हायरल. रोहन आहेर यांनी इन्स्टा लाईव्ह करत आतमधील ऑडिशन दाखवली होती. पवईतील ओलीस प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी आजीसोबत संवाद साधला. आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. रोहित आर्यच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित. महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हे केंद्राचे आकडे सांगतायत. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. रोहित आर्यनं रुचिता जाधवशी संपर्क केल्याची माहिती. स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत केला संपर्क. अभिनेते गिरीश ओक, उर्मिला कानेटकरनं स्टुडिओत भेट दिल्याची माहिती. तर लेट्स चेंज फॉर या वेब सिरीजचं आर्य करणार होतं शूटिंग. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यचे फोटो. बाजूला तत्कालीन सीएम एकनाथ शिंदे. उदय सामंत. रोहित आर्यनं शिक्षण विभागासाठी एक उपक्रम देखील राबवल्याचं समोर आलंय. पवईतील घटनेचा सर्व तपशील पोलिसांनी दिलाय. पोलिसांचं अभिनंदन करतो. नीट ऑपरेशन पार पाडलं. पवईतील घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. शासकीय कंत्राटदार रोहित आर्य हा डॉक्टर खरतर आणि डॉक्टर संपदा मुंडे शासकीय राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेच्या संस्थात्मक निष्काळजीपणाचे बळी. जितेंद्र आव्हाड यांची ट्विट करत चकमकीत रोहित आर्यचा मृत्यू झाला हे दुर्दैवी. मात्र मुलांना ओलीस धरणं चुकीचं असं घडता कामा नये. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. रोहित आर्यच्या पत्नीचा आंदोलनादरम्यानचा जुना व्हिडिओ व्हायरल. रोहित आर्यची प्रकृती खालावल्यानं पत्नीला अश्रू अनावर. रोहित आर्य शासकीय व्यवस्थेचा बळी ठरला का? रोहित मनोरुग्ण होता तर अशा व्यक्तीला कंत्राट कसं दिलं गेलं? रोहित आर्यचा एन्काउंटर बनावट होता असा आरोप विरोधकांनी केला.
रोहित आर्यच्या तावडीतून मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचं विशेष ऑपरेशन. टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांनी आत प्रवेश केल्याचा फोटो समोर. चकमकीत एपीआय अमोल वाघमारे यांनी झाडली रोहित आर्यवर गोळी. पवईच्या आरे स्टुडिओमधील अपहरण प्रकरणात नांदेडच्या एका 10 वर्षांच्या मुलीचा समावेश. मुलगी सुखरूप असल्याची पोलिसांची माहिती. रोहित आर्यचा मृतदेह जे रुग्णालयात. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या घरचे मृतदेह स्वीकारणार हे पाहणं महत्त्वाचं. आर्यच्या प्रकरणानंतर आता RA स्टुडिओ सतर्क. सर्व कलाकारांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध. आमची टीम पोलिसांना सहकार्य करत आहे. RA स्टुडिओचं स्पष्टीकरण. रोहित आर्यचा जुना फोटो व्हायरल. दीपक केसरकर मंत्री असतानाचा सोबतचा फोटो व्हायरल. केसरकरांच्या शासकीय निवासस्थानी केलं होतं धरणे आंदोलन. कल्याणच्या KDMC CFC मधील सेवा विस्कळीत. तर सरकारी नामांसाठी केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ. सोमवारपासून सिस्टम बंद असल्यानं नागरिकांना मनस्ताप. भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन. परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडपल्ले यांच्या तात्काळ बदलीच्या मागणीसाठी आंदोलन. इचलकरंजी मुंबई खासगी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संताप. बस बंद पडल्यानं रात्रभर प्रवासी अडकले तर पोलिसात तक्रार केल्यास पोलिसांनीही जबाबदारी RTOवर ढकलली. अमोल लाखे आणि निलेश घायवळ याचे आर्थिक व्यवहार. अमोल लाखे याच्या नावावर 6 बँक अकाउंट खाती असल्याचं समोर. लाखेने एका अकाउंटवरून घायवळ याला 12 कोटी रुपये पाठवले होते. कोल्हापूरमधील देवदासींना घरकुल मिळण्यासाठी शासनानं तात्काळ निर्णय घेण्याची मागणी. मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जालन्यातील जाफराबादमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी. मागणीसाठी जाफराबाद तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या वतीनं धरणे आंदोलन. राज्यात जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना 2025 राबवणार. योजनेअंतर्गत एकूण 154 सुधारणांचा समावेश. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार दिले जाणार. नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचं पुढच्या वर्षी ध्वजारोहण. या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली गोदाघाटसह विविध परिसरांना भेट. घायवळच्या जमीन व्यवहाराची ईडीकडून होणार तपासणी. घायवळच्या जमीन व्यवहारात अपहार. पोलिसांच्या तपासातून माहिती समोर. पोलिसांचा ईडी सोबत पत्रव्यवहार. अबू आझमी वंदे मातरम म्हटलं नाही तर आंदोलन करणार. भाजप युवा मोर्चा पुणेचा इशारा. यंदा भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती. आदिवासी समाजाचा सन्मान आणि कल्याणासाठी उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर. सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणे राज्यात पहिला. लातूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं उदगीरमध्ये थाटात अनावरण. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते अनावरण. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निरपेक्ष चौकशीसाठी SIT नेमून जलद गती न्यायालयात प्रकरण चालवण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. नाशिकच्या मनमाडमधील ऐतिहासिक गुरुद्वारा नूतनीकरणासाठी पाडण्यात आलाय. गुरुद्वाराचं काम युद्धपातळीवर सुरू. पंढरपूरमधील सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर देण्याचा ठराव मंजूर. यापुढे सहयोगी तत्वावर खासगी कारखाना चालवणार. ठरावाचा अंतिम निर्णय शासन घेणार. निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात निष्काळजीपणामुळे 2 पोलीस अधिकाऱ्यांवर ठपका. 2 अधिकारी 1 कर्मचारी यांची चौकशी. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स 270 अंकांनी वधारलाय. निफ्टी 24,942 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. बुलढाण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता रॅली. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे एकता रॅलीत सहभागी.
कल्याणमध्येही राष्ट्रीय एकता दिवस निमित्तानं एकता दौडचं आयोजन. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंतीच्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित. कार्यक्रमाला शाळेतील मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. उल्हासनगरमध्ये पोलिसांची रन फॉर युनिटी एकतेसाठी धाव. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचं आयोजन. उपक्रमात पोलिसांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ठाण्यात चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं राष्ट्रीय एकात्मता दौडचं आयोजन. राष्ट्रीय एकात्मता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त दौडचं आयोजन. पुरंदरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. जेजुरी पोलिसांच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त हिंगोलीत पोलीस दलाचं रन फॉर युनिटी आयोजन. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा. मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं तरुणांनी सहभाग घेतला. रन फॉर युनिटीसाठी सातारा पोलीस धावले. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी शहरातून ऐक्य, एकजूट आणि देशभक्तीचा संदेश देत एकत्रित धाव घेतली. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंतीनिमित्त 40 गावात रन फॉर युनिटी कार्यक्रम. कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांचा उत्स्फूर्त सहभाग. ब्रिजच्या आश्रित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन. भाजपचे आमदार सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली एकता दौड संपन्न. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील शाळकरी मुलांनी साजरा केला राष्ट्रीय एकता दिवस. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रेखाटण्यात आलं भव्य चित्र. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पोलीस ठाणे अंतर्गत रन फॉर युनिटी या विशेष दौड कार्यक्रमाचं आयोजन भिवंडीत करण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त अमरावतीत रन फॉर युनिटीचे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजन. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य वॉक फॉर युनिटी रॅलीचं आयोजन. रन फॉर युनिटीमध्ये मीरा भाईंदरच्या सांगोला पोलिसांचा उत्साह. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हजारो युवक युवतींचा सहभाग. भारतीय जनता पार्टीतर्फे परभणीत रन फॉर युनिटी रॅली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राज्यभर एकता दौड. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी. साताऱ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त कराड तालुका पोलीस ठाण्याकडून रन फॉर युनिटीचे आयोजन. मुंबई सीएसएमटी ते दादर परिसरात मुसळधार पाऊस. पुढील 3 तास मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. गडचिरोलीतील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल. हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. तोडणीला आलेला कापूस पाण्याखाली. कापूस उत्पादक शेतकरी संकटात. मुंबईत मागील काही दिवसांपासून पाऊस. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा. अकोल्यात पावसामुळे कापूस पिकांचं नुकसान. शेतातील वेचणीला आलेली कापसाची बोंडे गळून पडलीत. पंचनामे करून नुकसान भरपाई करावी शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रकमेचे पैसे मिळाले. शेतकऱ्यांना विम्याचे 5 आणि 8 रुपये मिळाले. यावर प्रत्युत्तर देत कमीत कमी 1000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली, असा खुलासा कृषी विभागाने केला. मोंथा चक्रीवादळामुळे कोकणात भात शेतीचं प्रचंड नुकसान. आमदार किरण सामंतांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. जालन्यातील पाथरूड गावात अतिवृष्टीमुळे कांद्याचं नुकसान होऊनही पंचनामा नाही. शेतकरी अनुदानापासून वंचित. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्ह्यातील अधिकांश अर्जदार फळपीक विमा योजनेत पात्र. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विमा समस्यांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक. हिंगोली इथे झेंडू उत्पादक शेतकरी संकटात. झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव, तर कवडीमोल भाव मिळाल्यानं शेतकरी हतबल. परभणीमध्ये कुशल बिलांचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. बिले मंजूर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जलसमाधी आंदोलन.
लातूरमधील गरुड चौकात अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ. चौकातील सिग्नलला विश्रामाचा हार घालत नागरिकांनी केला प्रशासनाचा निषेध. पाण्याच्या टाकीत पडून 52 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलानं मृतदेह बाहेर काढलाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी YCM रुग्णालयात पाठवण्यात आलाय. पालघरमध्ये कुपोषणामुळे बालमृत्यू. 6 महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर. पालघरमध्ये 345 कुपोषित बालक. सांगलीमधील इचलकरंजीत गॅस गिझरचा स्फोट. स्फोटात दाम्पत्य गंभीर जखमी. जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवी मुंबईतील APMC भागातील स्विगी इन्स्टामार्टच्या स्वयंपाकघराला आग. अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्यात यश. घाटकोपरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. सापळा रचून 2 एजंट्सला पकडण्यात आले. परराज्यातील 4 अल्पवयीन मुलींची सुटका. सोलापूरमध्ये कोयता घेऊन ग्रामीण भागात दहशत माजवणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड. सोलापूरमध्ये महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ. बेकायदेशीर लोन मंजूर करण्यास नकार दिल्यानं कर्मचाऱ्याचा छळ. या प्रकरणी किश्त फायनान्स कंपनीचे ब्रँच मॅनेजर निलेश पायमल्लेसह एकूण 10 आरोपी विरोधात गुन्हा नोंद. MD अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर छापेमारी. ड्रग्ज तस्कर अरबाज मेमन पोलिसांच्या ताब्यात. लाखो रुपयांचे MD पोलिसांकडून जप्त करण्यात आले. खडकी पोलिसांची मोठी कारवाई. बीड बसस्थानकात 60,000 रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपीला 48 तासात ठोकल्या बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. रायगडमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 2 जण फरार. 15,50,000 दागिन्यांसह 24 बुलेटसही जप्त. पुणे शहरात जप्त केलेले अंमली पदार्थ. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची विल्हेवाट. 2.25 कोटींच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट. गांधीनगरातील चोऱ्यांचा कोल्हापूर क्राईम ब्रांचकडून उलगडा. ठाण्याच्या टिटवाळ्यातील एकास अटक तर उल्हासनगरमधील चौघांचा शोध सुरू. सोलापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक. 1,19,000चा मुद्देमाल जप्त. आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली. वर्ध्यात कोंबडा झुंज जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. धाडीत 3,36,000चा मुद्देमाल जप्त. 5 जण अटकेत. उल्हासनगरमध्ये गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक. गुन्हे शाखेची सापळा रचून कारवाई. पोलीस पुढील तपास करतायत. छत्रपती संभाजीनगरच्या कॉल सेंटरमधून लोकांची फसवणूक. अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक. नागरिकांची नावं अमेरिकेकडून ईमेलद्वारे मिळाली. धुळ्यामधील पोलीस अधीक्षकांचे ऑल आउट ऑपरेशन दरम्यान हातभट्टीची दारू आणि साहित्य नष्ट. छत्रपती संभाजीनगरमधील बेशिस्तानी नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई दरम्यान 408 रिक्षांची तपासणी. 92,150 रुपयांचा दंड वसूल. अमरावतीत लाचखोर रक्षक पोलीस प्रतिमेला गालबोट. 20,000ची लाच स्वीकारताना हवालदार ACBच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी 40 ट्रॅव्हल्सवर RTOची कारवाई. विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई. टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक. भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय. जेमिमा ठरली विजयाची हिरो. ऑस्ट्रेलियाला हरवून भारतानं ICC महिला विश्वचषक 2025च्या अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. याबाबत रोहित शर्मा, गौतम गंभीर, युवराज सिंग आणि ऋषभ पंत यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. पाकिस्तानला भारताचं खरं सामर्थ्य कळलं असेल. भारताकडे वाकड्या नजरेला पाहिल्यास तो घरात शिरून मारतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल. भारत अमेरिकेमध्ये 10 वर्षांचा ऐतिहासिक संरक्षण करार. दोनही राष्ट्रांच्या संरक्षण मंत्र्यांची करारावर स्वाक्षरी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत. हर्षवर्धन सपकाळ उद्या बिहार दौऱ्यावर. संजयजी तब्येतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा. सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट करत संजय राऊत यांच्या तब्येतीची दखल. आमदार अमित साटम यांचा नॅशनल पार्क येथे मॉर्निंग वॉकर्सशी संवाद. अभिनेते अशोक सराफ यांची देखील घेतली भेट.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.